अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, इयत्ता 11वी कला, विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण दुसरे स्वातंत्र्य आणि हक्क पाहत आहोत. आणि हे पाहत असताना आपण आधीच्या तासाला स्वातंत्र्याचे स्वरूप पाहत होतो. आणि हे स्वरूप पाहत असताना आपण थॉमस हॉब्जसारखा विचारवंत असेल, जॉन लॉक, जॉ जॅक्वेस रुसोसारखा विचारवंत असेल, जेरेमी बेंथमसारखा विचारवंत असेल किंवा जॉन स्टुअर्ट मिलसारखा विचारवंत असेल, यांचा आपण अभ्यास केलेला आहे. यानंतर आपण स्वातंत्र्याचे स्वरूप समजून घेत असताना आपण स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना पाहणार आहोत. त्या दोन संकल्पना म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य. तर या दोन्ही संकल्पना कोणत्या विचारवंताने मांडलेल्या आहेत किंवा त्याने या संकल्पनांविषयी विचार मांडलेले आहेत, त्याच्या कोणत्या निबंधामध्ये, याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर पाश्चिमात्य विचारवंत बघा, इसाया बर्लिन या विचारवंताने 1958मध्ये इसाया बर्लिन नावाच्या विचारवंताने 1958मध्ये प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना या निबंधामध्ये नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य या दोन संकल्पना मांडलेल्या आहेत. मग या दोन संकल्पनांचा जर आपण विचार केला तर सकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना आधुनिक उदारमतवादी विचार प्रणालीमधून घडलेली आहे. म्हणजे आधुनिक उदारमतवाद ही एक आयडियोलॉजी आहे, विचारधारा आहे, आणि त्याच्या माध्यमातूनच सकारात्मक स्वातंत्र्य ही विचार प्रणाली त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे किंवा त्यातून ती स्पष्ट होते. तर नकारात्मक स्वातंत्र्य ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवाद म्हणजेच अभिजात उदारमतवादी विचारसरणी व नव उदारमतवाद विचारसरणी अशा दोन वेगवेगळ्या विचार प्रणालींच्या प्रभावातून ही विचारधारा या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. तर इसाया बर्लिन या विचारवंताच्या मते म्हणजेच त्याने स्वातंत्र्याविषयी विचार करत असताना अतिशय उदारमतवादी विचार त्याने व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग इसाया बर्लिन याला अभिप्रेत असणारी स्वातंत्र्याची संकल्पना कोणती आहे? तर आपणाला असे सांगता येईल की इसाया बर्लिन याच्या मते स्वातंत्र्य बंधनरहित असते. म्हणजे तो स्वातंत्र्याचा विचार म्हणजेच त्याला असं म्हणायचं आहे की बंधनांचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य होय. म्हणजेच व्यक्तीवर कोणतेही बंधन नसणे म्हणजे स्वातंत्र्य, असा विचार या विचारवंताने व्यक्त केलेला आहे. तर आपण नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य पाहण्या अगोदर आपण काही आयडियोलॉजी विचारधारा आपण पाहणार आहोत. तर उदारमतवाद असेल, अभिजात उदारमतवाद असेल, आधुनिक उदारमतवाद असेल किंवा नव उदारमतवाद असेल, तर या विचारधारा नेमक्या काय आहेत किंवा यातून नेमकी कोणती मूल्ये ही समाजापुढे मांडली जातात याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर उदारमतवादाचा जर आपण विचार केला तर उदारमतवाद ही एक विचारधारा आहे आणि विशेष म्हणजे व्यक्तिवाद हा या विचारधारेच्या गाभ्याशी आहे. म्हणजेच यामध्ये व्यक्तीला प्राधान्य देण्यात आलेले आहे. म्हणजेच व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा उदारमतवादी या विचारधारेमध्ये प्राधान्याने विचार करण्यात आलेला आहे. म्हणजेच त्याला बऱ्याच प्रमाणामध्ये स्वातंत्र्य बहाल करण्याचा विचार उदारमतवादातून व्यक्त होतो. त्याच पद्धतीने बघा, याची काही आपल्याला मूल्येसुद्धा सांगता येतील. मग व्यक्तिवाद असेल, विवेकवाद असेल, स्वातंत्र्य असेल, न्याय असेल आणि सहिष्णुता ही उदारमतवादाची मूलभूत मूल्ये आहेत. म्हणजेच सर्वच चांगल्या गोष्टींवर की ज्याच्या माध्यमातून आपल्याला व्यक्तीचा विकास करता येणार आहे, म्हणजेच व्यक्तीला समाजामध्ये आनंद देता येणार आहे, अशी या उदारमतवादाची मूल्ये आहेत. आपण आत्ताच पाहिली, जसं की व्यक्तिवाद असेल, विवेकवाद असेल, स्वातंत्र्य असेल, न्याय असेल आणि
सहिष्णुता असेल, ही उदारमतवादाची आपणाला मूलभूत मूल्ये या ठिकाणी सांगता येणार आहेत. त्यानंतर बघा, अभिजात उदारमतवाद म्हणजे काय? तर अभिजात मतवादाचा जर आपण विचार केला, तर यामध्ये मग शासनाविषयी किंवा जनतेविषयी किंवा व्यक्तींविषयी कोणत्या पद्धतीचे विचार मांडण्यात आलेले आहेत? तर आपल्याला असं सांगता येईल की अभिजात उदारमतवाद ही जी काही विचारधारा आहे, तर ही आयडिओलॉजी किमान शासन कल्पनेवर आधारित आहे आणि यामध्ये सरकारी हस्तक्षेप हा त्या ठिकाणी अनावश्यक आणि नुकसानकारक असल्याचे मानले जाते. म्हणजेच अभिजात उदारमतवादी ही जी विचारधारा आहे, ही विचारधारा व्यक्तीच्या जीवनामध्ये सरकारला हस्तक्षेप करण्यास विरोध करते, अनावश्यक मानते आणि त्याच्यामुळं किंवा अशा पद्धतीची भूमिका ही व्यक्तीला नुकसान पोचवते, असंच अभिजात उदारमतवादामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या विचारधारेमध्ये किमान शासन कार्यक्रम असतो त्याला अभिजात उदारमतवाद असे म्हणता येईल, किंवा ज्या ज्या विचारधारेमध्ये सरकारी हस्तक्षेप हा अनावश्यक मानला जातो त्या विचारधारेला अभिजात विचारधारा असं म्हणता येणार आहे. त्यानंतर बघा, आपल्याला आणखीन एक विचारधारा सांगता येणार आहे आणि ती म्हणजे आधुनिक उदारमतवाद. तर आधुनिक उदारमतवाद म्हणजे काय? तर याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं सांगता येणार आहे की आधुनिक उदारमतवाद म्हणजे राज्याला व्यक्तीच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करण्यास दिलेली मान्यता होय. म्हणजेच आधुनिक उदारमतवाद हा अभिजात उदारमतवादापेक्षा वेगळा आहे. आधुनिक उदारमतवादाचं स्वरूप वेगळं आहे. आधुनिक उदारमतवादामध्ये राज्याला व्यक्तीच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे आणि राज्यसंस्थेचा जर आपण विचार केला, राज्याचा जर विचार केला, देशाचा जर आपण विचार केला, तर शासन संस्था कल्याणकारी धोरणांच्या माध्यमातून सामाजिक विषमता दूर करते आणि त्याद्वारे व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी व त्याचा विस्तार करण्यासाठी योगदान देते. म्हणजेच जरी राज्यसंस्था ही व्यक्तीच्या जीवनामध्ये जरी हस्तक्षेप करत असली तरी सुद्धा व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे ते संरक्षणच करते. व्यक्तीसाठी ती कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करते. असा विचार आधुनिक उदारमतवाद विचारधारेमध्ये मांडण्यात आलेला आहे. यानंतर बघा, नव उदारमतवाद ही एक विचारधारा आहे, ही एक आयडिओलॉजी आहे आणि याच्या माध्यमातून शासनाला काही सवलत देण्यात आलेली आहे का, याचा आपण या विचारधारेच्या माध्यमातून करणार आहोत. तर नव उदारमतवाद मुक्त बाजारपेठ व मुक्त व्यापाराचा पुरस्कार करते आणि विशेष म्हणजे बघा, खाजगीकरण असेल, कल्याणकारी योजनांवरच्या खर्चाचा जर आपण विचार केला तर या कल्याणकारी योजनांमध्ये नव उदारमतवादामध्ये त्या ठिकाणी कपात करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये खाजगीकरणावर जास्त त्या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे आणि खाजगी कंपन्यांना त्या ठिकाणी विशेष कराचा जर आपण विचार केला तर अशा खाजगी कंपन्यांना करामध्ये विशेष सवलत त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मग नव उदारमतवाद म्हणजे काय? तर ज्या उदारमतवादामध्ये मुक्त बाजारपेठेचा किंवा मुक्त व्यापाराचा त्या ठिकाणी पुरस्कार केला जातो त्याला नव उदारमतवाद विचारधारा आपल्याला म्हणता येणार आहे. आणि नव उदारमतवादावर शासन सरकारी योजनांपेक्षा जास्तीत जास्त खाजगीकरणावर त्या ठिकाणी भर देताना दिसतं, त्यांना करामध्ये विशेष सवलत देताना दिसतं, असं आपल्याला ठिकाणी नमूद करता येणार आहे. तर बघा, आपण स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना पाहत असताना म्हणजेच
स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना, नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य, या ज्या दोन संकल्पना आहेत, या दोन संकल्पना, या चार आत्ता ज्या काही आपण वेगवेगळ्या संकल्पना पाहिलेल्या आहेत, उदारमतवाद असेल, अभिजात उदारमतवाद असेल, आधुनिक उदारमतवाद असेल किंवा नव उदारमतवाद असेल, या चारही संकल्पनांवर या स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना आधारित आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. तर आपण जर नकारात्मक किंवा आपण सकारात्मक स्वातंत्र्याचा जर विचार केला तर सकारात्मक स्वातंत्र्य ही जी संकल्पना आहे किंवा आयडिओलॉजी आहे, पॉझिटिव्ह लिबर्टी, ही संकल्पना आधुनिक उदारमतवादी विचार प्रणालीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे किंवा या विचारधारेवर आधुनिक उदारमतवादी विचारधारेचा प्रभाव आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. तर नकारात्मक स्वातंत्र्य याचा जर आपण विचार केला, निगेटिव्ह लिबर्टी याचा जर आपण विचार केला, तर ही संकल्पना अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवाद या दोन विचार प्रणालींच्या आयडिओलॉजीच्या प्रभावातून त्या ठिकाणी पुढे आलेली आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. मग आपण जर नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना जर पाहण्याचा किंवा पाहिली आपण, तर नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदारमतवाद व नव उदारमतवाद या दोन विचार प्रणालींच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि या संकल्पनेचा जर आपण विचार केला तर मग J.S. मिल म्हणजेच जॉन स्टुअर्ट मिल सारखा विचारवंत असेल किंवा इसाया बर्लिन सारखा विचारवंत असेल, त्याच पद्धतीने रॉबर्ट नॉजिक सारखा विचारवंत आहे. तर हे जे काही विचारवंत आहेत, तर या विचारवंतांच्या लिखाणामधून, जसं आपण कालच्या तासाला पाहिलं की जॉन स्टुअर्ट मिल, J.S. मिल या विचारवंताने ऑन लिबर्टी हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर असे जे काही या वेगवेगळ्या विचारवंतांनी ग्रंथ लिहिलेले आहेत, तर या विचारवंतांच्या या ग्रंथांमधून किंवा लिखाणांमधून आपल्याला स्वातंत्र्याची नकारात्मक संकल्पना पाहावयास मिळते किंवा या विचारवंतांच्या लिखाणामध्ये नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडलेली आहे. म्हणजेच स्वातंत्र्यावरील सर्व बंधनांना नकारात्मक स्वातंत्र्य नाकारते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं सांगता येणार आहे की नकारात्मक स्वातंत्र्य व्यक्तीवर कोणतंही बंधन मान्य करत नाही, त्या ठिकाणी ते नाकारतं. आणि पुढे जाऊन आपल्याला असं सुद्धा सांगता येणार आहे, वास्तविक पाहता व्यक्तीचं हित, व्यक्तीचं कल्याण, व्यक्तीच्या गरजा, व्यक्तीचं संरक्षण करण्याची जबाबदारी राज्यसंस्थेची आहे. आणि राज्यसंस्थेमुळेच व्यक्ती सुरक्षित राहते किंवा राज्यसंस्थेमुळेच व्यक्तीच्या गरजा पूर्ण होतात किंवा राज्याच्याच माध्यमातून व्यक्तीला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी पुरवल्या जातात. परंतु नकारात्मक स्वातंत्र्याचा विचार करत असताना या ठिकाणी असा सुद्धा विचार मांडण्यात आलेला आहे की राज्यसंस्थेने व्यक्तीच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करू नये किंवा हस्तक्षेप करण्यासच नकारात्मक स्वातंत्र्य विरोध करते. म्हणजेच समाजामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करत असताना किंवा इतर कायदे करत असताना, निर्णय घेत असताना, त्या निर्णयांची अंमलबजावणी करत असताना राज्यसंस्थेने व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये. त्याच पद्धतीने बघा, सामाजिक असेल, आर्थिक असेल, व्यवहारात राज्यसंस्था हस्तक्षेप करत नाही, हे नकारात्मक स्वातंत्र्याचे या ठिकाणी वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येणार आहे. म्हणजेच नकारात्मक स्वातंत्र्याचा जर आपण विचार केला तर राज्यसंस्था काही बाबतीमध्ये स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. जसं की राज्यसंस्था सामाजिक असेल, त्याच पद्धतीने आर्थिक व्यवहार जे असतात या व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करत नाही, हे नकारात्मक स्वातंत्र्याचे वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. किंवा व्यक्ती स्वातंत्र्य बंधनांमुळे धोक्यात सुद्धा येते. बघा, ज्यावेळेला व्यक्तीवर बंधने ही लादली जातात, व्यक्तीला फक्त हक्कच असतात असं नाही, तर त्यांना कर्तव्य सुद्धा असतात. परंतु हक्क देत असताना कर्तव्य नसावीत किंवा व्यक्ती स्वातंत्र्य बंधनांमुळे धोक्यात येते असा विचार नकारात्मक स्वातंत्र्याच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त होताना दिसतो. म्हणजेच यासाठी बघा, मग धाक असेल, दहशत असेल, जबरदस्ती असेल, राज्यसंस्थेचा हस्तक्षेप असेल, यांना ही संकल्पना विरोध करते.
आणि विशेष म्हणजे बघा, विचाराचे स्वातंत्र्य हे नकारात्मक स्वातंत्र्याचा आधार आहे. जेरेमी बेंथम सारखा विचारवंत याने नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे. आणि त्याने आपल्या मॅन्युअल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथामध्ये मुक्त आर्थिक व्यवहार हे तत्व त्याने मांडलेलं आहे. मुक्त आर्थिक व्यवहार हे तत्व त्याने मांडलेले आहे. त्याचप्रमाणे बघा, J.S. मिल या विचारवंताने त्याच्या ऑन लिबर्टी या ग्रंथामध्ये नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली. आणि मिलने बघा मग सामाजिक राजकीय व्यवस्थेच्या हस्तक्षेपापासून स्वातंत्र्याच्या रक्षणाचा पुरस्कार केलेला आहे. त्याच पद्धतीने बघा, मिल याने विचार स्वातंत्र्य व कृती स्वातंत्र्य यातील आंतरसंबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण मिल हा विचारवंत काय म्हणतो, तर त्याने मिल या विचारवंताने स्वातंत्र्याच्या संकल्पनेत व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे समर्थन केलेले आहे आणि राज्याच्या अमर्याद अंकुशाचा त्याने विरोध केलेला आहे. आणि त्याने ही संकल्पना मांडत असताना विशेष म्हणजे स्वतःच्या शरीरावर आणि बुद्धीवर व्यक्तीचा पूर्ण अधिकार आहे असा विचार त्याने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच तो राज्याच्या हस्तक्षेपाला तो परवानगी देत नाही. त्याच पद्धतीने बघा, मिल या विचारवंताने कोणत्याही कृतीचा व्यक्तीपेक्षा समाजावर गुणात्मक परिणाम होतो अशा परिस्थितीमध्ये मिलने नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना नाकारलेली आहे. म्हणजेच आपण काम करत असताना म्हणजेच व्यक्तीने काम करत असताना, कार्य करत असताना त्याच्यापासून समाजाला धोका निर्माण होऊ नये असा सुद्धा त्याने एका बाजूला विचार मांडलेला आहे किंवा विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच व्यक्तीला अमर्याद स्वातंत्र्य बहाल करत असताना व्यक्तीवर कोणतंही बंधन त्याला मान्य नसताना तो असं पण म्हणतो की व्यक्तीच्या वर्तनाचा समाज जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही याची सुद्धा दक्षता व्यक्तीने घेणं महत्त्वाचं आहे. तर इसाया बर्लिन या विचारवंताचा जर आपण विचार केला तर इसाया बर्लिन याच्या मते कृती करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य होय. कृती करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे इसाया बर्लिन या विचारवंताने नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो असं म्हणतो की कृती करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य होय. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत आणि आपण नंतरच्या तासाला सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये जे जे विचार व्यक्त करण्यात आलेले आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत.